मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। आज पुन्हा एकदा असंच वातावरण मुंबईमध्ये सर्वदूर पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपण पाहतोय की सायन, कुर्ला, धारावी त्यासोबतच बीकेसीचा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या ज्या स्कायलाईन आहेत त्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीने इमारती ज्या आहेत त्या या वायू प्रदूषणामुळे झाकवल्या गेलेल्या आहेत आणि दृश्यमानता सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। त्यासोबतच जो निघणारा धूर आहे तो सुद्धा आरोग्यासाठी घातक असल्याचं वारंवार सांगण्यात येतं, पण कुठली ठोस कारवाई यावर होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। ज्या कंपन्या मुंबईमध्ये आहेत त्यातून निघणारा जो धूर आहे, जो कचरा आहे आणि तो जाळला जातो आणि त्यानंतर जो धूर निघतो त्याने सुद्धा पर्यावरण दूषित होतं। आज मुंबईचं वातावरण जर पाहिलं आणि AQI जर पाहिला तर 94 वर आहे, मॉडरेट असं सांगितलं जात आहे। महानगरपालिका सुद्धा ऍक्शन मोडवर आहे आणि स्वतः महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भायखळा परिसरामध्ये काल सुद्धा पाहणी केली होती आणि त्या ठिकाणी जे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केल्याची माहिती आहे आणि तात्काळ ज्यांनी नियमावलीचं पालन केलं नाहीये त्यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश सुद्धा तातडीनं त्याच ठिकाणी दिलेले आहेत। आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय, कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। सर्वदूर अशाच पद्धतीनं धुक्याची चादर पसरलेली आहे। धूर आणि धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यासाठीच आता 100 वॉटर कॅनन जे आहे ते महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी वापरण्यात येत आहे, पण त्याचा फारसा परिणाम होताना सध्या तरी दिसत नाहीये। कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।